रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी। पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो आहे
Bye.
दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घे धन्य मी जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका मने पावट्टनी करो स्वर्गीची निशाणी धन्य मी जन्मा आलो दास विठोबाची झालो
पांडुरंगा करो प्रथम मस्तकही पायावरी वार करे संताचा या वार करी संताचा वार करे संताचा वार करे संताचा लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. अभंग महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे महामेरू या मराठी बांधवांना ज्यांचं नाव सर्वांच्या ओटामध्ये नवे नवे सगळ्यांना माहीत असलेले आणि देहू गावचे सुप्रसिद्ध तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा गोड अभंग. विठाल विठाल आज ज्यांच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत, वैकुंठवासी साईनाथ रामचंद्र नाईक यांची पहिली पुण्यतिथी 1 वर्षापूर्वी हा जो जगावरती महामारीचा काळ चाललेला आहे, कोरोनाचा काळ, आणि ते कोरोनाच्या काळामध्ये आपले सखी माणसं भरपूर ब्रह्मलीन झाली. हरकत नाही, आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेल. त्यांच्या पत्नी रत्ना साईनाथ नाईक, मुलगा कल्पेश साईनाथ नाईक, मुलगा मोनिश साईनाथ नाईक आणि मुलगी तेजस्विनी यतीश मिडकर, यतीश नाथा मिडकर, आशिष नाथा मिडकर. आमचे नाथासेठ यांची आई इथे समोरच आहेत आणि त्यांच्या पत्नी म्हणजे नाथासेठच्या शैलाताई, त्याही सुद्धा इथे हजर आहेत. आणि आज तुम्ही सगळे जमलेले सर्व ब्रह्मवृंद मंडळी आणि ब्रह्मवृंदांच्या मंडळी सगळ्यांच्या चरणावरती विनंती का आपण आज या पवित्र दिवशी वैकुंठवासी साईनाथ रामचंद्र नाईक हा स्थूल देह आहे, दुसरा असतो सूक्ष्म देह, तिसरा असतो कारण देह आणि चौथा असतो महाकारण. आम्हाला ते नाही समजत.
आमच्यातून गेलेला महात्मा जो महापुरुष असेल, कोणा दोन्ही भावांचे त्या बेटाचे वडील असतील, पाहायला गेला हे नाईक महाराज आमच्या जोडीला गोकर्ण क्षेत्रामध्ये दरवर्षी यायचे आणि यांचं एक वैशिष्ट्य असं दादा वैशिष्ट्य की तेवढे 500-600 लोकांमध्ये नाता सेट नाही माहिती आहे, काजू बदामचे लाडू नाही का कुकडे भाऊ, ते काजू बदामचे लाडू आणायचे आणि दुसऱ्याला देण्याकरता, स्वतः तर ते खातातच खातात, परंतु दुसऱ्याला देण्याकरता हा तेवढा मन आणि वृत्ती तेवढी पाहिजे दुसऱ्याला वाटण्याकरता. आणि विशेष म्हणजे आमचे मेवणे, मोठे मेवणे गंगाराम बी मिटकर, पुन्हा परत नाथा बी मिटकर आणि तिसरे ज्यांना आम्ही काय म्हणतो, ज्यांचं नाव इंद्रपाल, हे आमची सगळे मेवणे मंडळी आणि यांच्या प्रेमा खातर इथे येण्यात आलं. विठाल विठाल. शॉर्टकट सीट्स थोडक्यात पण महत्वाचं. एक तर अगोदरच लेट झालं कार्यक्रमाला, हरकत नाही. लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. आपला जो देह आहे या देहाची इच्छा स्वर्गातले देवता करतात. याची किंमत काय आहे ते करतात. आणि ज्या वेळेला पाप पुण्य समसमान होत असतो तेव्हा मनुष्य जन्म मिळत असतं. आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साधूची संगत होणं, साधू संतांची संगत होणं, तसं पाहायला गेला या मिटकर घराण्यामध्ये आमच्या मोठ्या ताई गंगारामबे मिटकर यांच्या मिसेस म्हणजे पत्नी या मात्र शाकाहारी झालेल्या आहेत. अखंड कुटुंबात याने एक तिला लावलेला आहे. परंतु आपण तिलक लावताना जीवनामध्ये कोणी बघा कुठल्याही महाराजांच्या तिलक लावताना, महाराजांच्या कोणाच्याही त्या बुक्यामध्ये असं आपण बोट बुडवला जातो आणि तसाच लावला जातो आणि त्याचा रेला कुठं पडतो, नाकावर. तर तो एक काय करत झटका द्यायचा असतो त्या बुक्यामध्ये. बुक्या म्हणजे अबीरमध्ये असं बोट बुडवला, थोडासा झटका द्यायचा असं मग लावायचा असतो. याचं कारण किंवा प्रवचनच्या वेळेला ज्ञानेश्वरीचे तिलक लावला जातो तर त्यावेळेस सुद्धा तो बुक्का लावलेला त्या ज्ञानेश्वरीच्या कुठे आतमध्ये जाऊन बसतो. वर्षानुवर्ष ती फार जुनी झाली तरी त्याच्यातच अटकून राहतो. तसा अटकून राहू नये. आपणही तसाच नीट चांगला आणि बारीक विचार करायला पाहिजे. आपण आज तिन्ही चॅनलवरती रोज आपण कीर्तन ऐकतो. आमचे प्रज्ञाचक्षु ज्यांना आम्ही विशेष साधू संत महात्मा म्हटलं जातं की ज्यांचं भाकीत आहे की वारकरी संप्रदाय हे विश्व संप्रदाय होईल. म्हणजे वारकऱ्यांची विचार प्रणाली आहे, ती विचार प्रणाली आपल्याला आपल्या उपयोगाची व्हायला पाहिजे. तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज सर्व साधू संतांचा उद्धार झाला, बरोबर आहे. पण आपलं काय? आता इथे जेवढ्या कंपन्या आहेत, जेवढ्या रोडवर समजा जेवढी दुकाने आहेत, सगळे सेट झालं. पण आपलं काय? तर आपलं जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा योग्य, बरोबर, निश्चित, VIP, IMP, परफेक्ट, निश्चित. आणि तो निश्चितपणा आपल्या जीवनामध्ये येण्याकरता कीर्तन आणि प्रवचन आहे. विठाल विठाल. लोकीचा
हा देह, ह्या लोकातला हा देह मिळाला, पण कळाला कोणाला? बरं कळाला मिळाला, कुणापर्यंत कळल्यानंतर तो माणूस थांबायलाच मागत नाही. आणि ज्याला नाही कळला तो का रे बाबा जरा विचार करतो का, तो म्हणतो काय चाललंय, नको नको म्हणतो. कशाला? जेवायला नाही, माळ घालायला. वास्तविक नीट चांगला विचार केला महाराज, या गाववाल्या आगरी लोकांमध्ये मालकरी होणं म्हणजे बाबा 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 जबरदस्त भारी. तुम्ही वर्गणी द्यायला सांगा, तुम्ही पत्राले उचलायला सांगा, सगळं काम करा सांगा, पण आमच्या ताईने गोकर्ण क्षेत्रामध्ये केली हिंमत. ज्याने हिंमत केली तो गळ्यामध्ये पवित्र, नाही तर नुसता शारदाई शाकाहारी राहून गुरु केलं. बकरी बी शाकाहारीच आहे ना, बकरी बकरी, तरी पण तिच्या मानेत सुरी पडतं की नाही, का नाही पडत? बैल पण शाकाहारी आहे ना, मग मुद्द्याच ते कशा करता शाकाहारी व्हावा? तुम्हाला बरं वाटण्याकरता कार्यक्रम व्हायला पाहिजे का सत्य सांगण्याकरता पाहिजे? कारण काश्मीर टू कन्याकुमारी, आसाम टू गुजरात, इन ऑल इंडिया, संपूर्ण भारतभर फिरलात. जे इन्स्पायर्ड नॉलेज आहे, अतिंद्रिय ज्ञान आहे, की ज्या योग्य आम्हाला प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान ऑन दी स्पॉट. कसा? देवाची द्वारी उभा क्षण भारी, देणे मोक्षारी साधिया, देणे मोक्षारी साधिया, तेने मोक्षारी साधिया. देवाची द्वारी उभा क्षण भारी, ऐकून ऐकून लोक शाम झाली. पुढचं काय बोल महाराज, नेमकी पुढचं काय? देवाच्या द्वारामध्ये आपण जर उभा राहिलो तर चारी मुक्ती मिळतात, बरोबर आहे, पण देवाचं द्वार कळलं पाहिजे. देवाचं द्वार म्हणजे आम्हाला समजायलाच मागत नाही, समजून देते त्याने समजून. तुम्ही भाग्याच्या समोर तरी बसल्यात तरी ऐकायला, निदान तुम्ही एवढे तरी बसलेले आहेत. नाहीतर काय वेळेला एक फक्त त्याची घोंगडी असतात, तो मृदुंगाचार्य, तो अद्याप कसा काय थांबले तर त्याची घोंगडी असतं म्हणून तो महाराज तुम्ही उडी मारा का लगेच आम्ही घोंगडी काढून. परंतु इकडे या कारिवली गावामध्ये मगाशी महाराज बोलले की दोन सप्ते होतात, चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट. तेवढा वेळ तरी का होईना हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन, समजो न समजो आम्ही ऐकायला बसतो. पण एकदा एक दिवस जरी कळला, इहलोकीचा हा देह, आपल्याला जो देह मिळालेला आहे त्याची कळण्याकरता, त्याची किंमत कळण्याकरता साधू संतांना शरण जायला पाहिजे. आणि आपण जातो शरण बुवा लोकांना, आपण शरण जातो महाराज लोकांना, आपण शरण जातो बाबा लोकांना. पण नेमकी हा फरक कसा कळायचा? ज्या वेळेला निश्चित फरक कळण्याकरता तयाचे ते पिसाट शब्द सुखी म्हणू येते की वेद त्याचे पिसाट शब्द. तुम्ही बसलेले भरपूर महाराज लोक पाहिले असतील, पण ज्या महाराजांचा शब्द डोक्यात घुसला का त्याचा पाठांतराचा समजाचा, ज्यांचा शब्द हृदयात घुसला तर समजाचा यांनी कैवल्य तत्वाला स्पर्श केलेला आहे. आणि कैवल्य तत्वाला स्पर्श कोणी केलेला आहे? की ज्याला या देहाची किंमत देव लोकांना कळली. अभंगाचा पहिला चरण, इहलोकीचा
सांगतात यह लोकीचा हा देह, आपल्याला हा मिळालेला देह आहे. स्वर्गातली देवता इच्छा करतात, ज्या वेळेला भागवत सांगायला घेतलं आणि भागवत सांगायला घेतल्यानंतर शुकाचार्यांकडे स्वर्गातली देवी देवता लोक आली. त्यांनी सांगितलं आम्हालाही भागवत ऐकायचं आहे, आम्हालाही हरिनामा संकीर्तन ऐकायचं. ज्याला व्हॅल्युएशन किंमत कळली तो आदरही करतो आणि कदरही करतो आणि किंमतही वाटते त्याला. ज्याला आदर कदर किंमत नाही वाटली तो गुरुदेव करतो काम. तो गुरुदेव म्हणजे ते उलट शिकवायला लागतो, आपल्याला उलट शिकवतो. विठाल त्याने सांगितलं आम्हालाही भागवत ऐकायचं. मग तुम्ही कोण? आम्ही स्वर्गातली देवी देवता आहे. म्हणजे तसं फुकट नाही ऐकायला मिळणार, मग त्याला काय लागतं? म्हणतो तुम्हाला आम्ही आमचा स्वर्गातला अमृत आणलेला आहे, तो तुम्ही घ्या ना. आम्हाला भगवत कथा, हरिनामसंकीर्तन, नामसंकीर्तन हे आम्हाला ऐकवा. पहा, त्यांनी निवांत शांत दांत आणि एकांतामध्ये विचार केला. कोण? शुकाचार्य. महापुरुषांनो, ही अमृताच्या पुत्रांनो, भारतवासियांनो, आज समाजाला देशाला खरी गरज आहे ती भगवंताच्या ओरिजिनल जपाची. नाही वाटतं लक्षात आलं? आता सध्याचा काळ आहे गणपती बाप्पाचा सीझन आहे. सीझन आहे म्हटल्यापेक्षा उत्सव त्यांचा चालू आहे. बरं, गणपती बाप्पा तुम्ही सर्वजण इथंच आहात ना? गणपती बाप्पा स्वतः कुठला जप जपतात? अरे कोणी श्री गणेशाय नमः, कोणी गजानन गजानन, कोणी जय गणेश. बरोबर आहे, पण स्वतः जप कुठला करतात? ज्याचा न्यूट्रल आणि फेज शार्प असेल त्याच्या लक्षात येईल, नसेल तर ते बोलत होते रे.
पण नेमकी कळणार. मग तो जो जप आहे त्या जपावरती आरोढ राहून शुक्राचार्य नाही शुकाचार्य. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आणि शुकाचार्य हे व्यासांचे चिरंजीव. आणि ते नैमिषारण्यामध्ये भागवत कथा देवाचा नामसंकीर्तन परीक्षिती राजाला सांगण्याकरता 7 दिवसामध्ये मुक्ती मिळालेली. आपण इतके दिवस ऐकतो आपल्याला मुक्ती नाही, मुक्तीची उक्ती सुद्धा माहिती नाही. विठाल त्या वेळेला त्याने सांगितलं तुम्हाला नाही प्राप्त होत. आजच्याला खाऊन खाऊन त्याची छातीच्या पुढे पोट झाले त्याला सांगतो शेठ थांबा जेवण करून जा, आमच्या घरी गणपती बाप्पा आहे. कोणाला सांगतो? ज्याला डायबिटीज झालं त्याला सांगतो चहा घेवा, चहा घे, चहा घे. तो काकलूत येऊन सांगतोय आम्हाला नको नको. तसा आपल्याला तुकाराम बाबा सांगतात बहु प्रभूचं चिंतन कर, नामस्मरण कर, सत्संगतीला जा, बैठकीला जा, स्वाध्यायाला जा, निरंकार मिस्त्रीला जा, वारकरी हो, टाळकरी हो, माळकरी हो, असा मोकळा राहू नको. आणि मोकळा राहिला मग तो यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्याला किंमत कळली तुकाराम बाबांना कळली. अभंगाचा 2रा चरण. धन्यामी जन्मायो धन्यामी जन्मायो धन्यामी जन्मायो धन्यामी जन्मालो. धन्यता कधी वाटतात? ज्या वेळेला तृप्तता झाली, आनंद वाटायला लागला, मनाला, बुद्धीला, चित्ताला, विचाराला, तर्काला, ज्ञानाला या गोष्टींना आनंद वाटलं मग धन्यता वाटत. आनंद नाही वाटलं तर मग डुलकी येतं. विठ्ठल भारद्वाज ऋषी होते आणि भारद्वाज ऋषी असेच निवांत शांत बसलेले होते. इतक्यात नारद महर्षी आले. नारायण हरी नारायण हरी विणा वाजवत वाजवत आले. आणि विणवा वाजवत वाजवत आल्यानंतर भारद्वाज ऋषींना पाहिल्यानंतर चेहरा लगेच बोलून टाकतो. कार्यक्रम आवडला का, पटला का, कळलं का, चांगलं वाटलं का, योग्य वाटलं का, समाधान वाटलं ते पब्लिकचा चेहरा बोलत असतो. आणि जर मांड्या मोडायला लागल्या, घड्याल पाहायला लागलं, कंटाळा आला, आद्या खपवत नाही म्हणजे चालले काय या कंटाळण्याच्या संपवल्याने बरं असं पंडित दादा. तरी बी चाललंय, तुला लाख सांगता येतं पण आमचा स्टॅमिना नाही ना. विठाल विठाल. नारद महर्षींनी विणा वाजवत वाजवत येताना पहिला भारद्वाज ऋषींना विचारला, मुनिवर तुमचा चेहरा पडलेला आहे असं का? त्याने सांगितलं, महर्षी मी जरी तपस्वी असलो परंतु मला असं कुलभूषण मुलगा नाहीये. असं? ठीक आहे, एक काम कर, तू गजाननाची उपासना कर, गणपती बाप्पाची उपासना कर. शब्द ऐकायला मिळाला. शब्द ऐकायला मिळाल्यानंतर अगोदरच ऋषी होता, मग विधीपूर्वक भारद्वाज मुनींनी विधीपूर्वक गणेशाची आराधना सुरुवात केली.
गजानन गजानन गजानन. 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या तपश्चर्याचं फळ माझा गजानन गणपती बाप्पा ते प्रकटीकरण झालं. आणि प्रकट झाल्यानंतर गजानन बाप्पा बोलले, मुनिवार डोळे उघडा. पाहता तर बाप्पा आहे. नमस्कार. नमस्कार केल्यानंतर वरमब्रूही का वर माग. त्याला भारद्वाज मुनी बोलले, मला असा माझ्या वंशामध्ये कुळभूषण मुलगा पाहिजे की जेणेकरून भगवंताचं नामस्मरण चिंतन करेल, तोही करेल आणि आमचाही उद्धार करेल. तथास्तु तुला होईल बोलतो. शब्द कोणाचे? गणपती बाप्पाचे. आणि ज्यावेळी तुम्हाला सांगतो, तुमचा कोणी दर्शन घ्यायला आला, पाया कोणाचे पडतो आपण? वंदनीय, पूजनीय, वरिष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय आणि ज्यांना आम्ही सर्वस्व मानतो त्याच्या चरणी आपण नमस्कार करतो आणि डोकं टेकतो. डोकं टेकलं का काम बरोबर आहे. काही काही माणसं डोकं न टेकत. ते कबड्डी कबड्डी तुझं तुला ना माझं, कबड्डी कबड्डी कळलं का? काही काही गुडघ्याच्याच पाया पडतात. तेवढीच अक्कल त्याला येतं मग. आणि पाया पडण्याचे काय फायदा? आपल्याला कॉलेजमध्ये शिकवले पाया का पडायचा असतो. ज्याला आपण नमस्कार करतो त्याचा चरणावरती डोकं टेकलं पाहिजे. आणि डोकं टेकल्यानंतर ही जी शक्ती विल आणि सिव्हिल वर गोलांकार फिरत असते. ज्यावेळेला टच होतं, टच झाल्यानंतर त्याच्यावरनं असा हात केला जातो, त्याच्या मुखातून शब्द यायला पाहिजे. कोणाच्या? ज्याचं दर्शन घेतो त्याच्या. कल्याणमस्तु भव, अथवा आयुष्यमान भव, अथवा अखंड सौभाग्यवती भव, अथवा विचारवंत भव, यशस्वी, जे काही तोंडात येईल चांगलं म्हणाला. ज्याचं दर्शन घेतो त्याला काहीच वाटत नाही. तो ठोकलाच्या ठोकला उभा, मग त्याचे काही आता माईचे किती वेळ पाया पडून तो आशीर्वाद देईल. तो बोंबाल त्याच्यामध्ये म्हणशील तसा आवाज व्हाईल. तसा याने नमस्कार केला. नमस्कार आशीर्वाद दिला. त्या आशीर्वाद त्याने काही दिवसांनी भूमीपासून भौम नावाचा भारद्वाज मुनींना मुलगा झाला. आणि भारद्वाज मुनींचा भौम मुलगा आणि त्याचा रंगही लाल आणि तांबडा, ज्याला आपण मंगळ ग्रह म्हणतो. आणि त्या मंगळ ग्रहावरून आपला वारही मंगळवार झाला. आणि त्याला भारद्वाज मुनींनी सांगितलं, बेटा गणेशाची आराधना कर. धन्य मी जन्मालो. आपण जन्माला धन्य आलो. गणपती बाप्पा काय आणि विठ्ठल काय वेगळा नाहीये. विठाल भौमानी त्यांनी सुद्धा गणपती बाप्पाची आराधना 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर पुन्हा गजानन प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, वरमब्रूही वरमान. त्यांनी सांगितलं, माझ्या नावाचा सार्थक करा, जेणेकरून माझं नाव लोकांच्या मुखामध्ये यायला पाहिजे, सगळ्यांच्या मुखामध्ये यायला पाहिजे. आणि गणपती बाप्पाने त्याचं नाव ठेवलं मंगल. भौमाचं नाव मंगल ठेवलं. आणि तुझं नाव माझ्या नावाच्या अगोदर येईल. मंगलमूर्ती मोर्य. तेव्हापासून आपण मंगलमूर्ती मोर्य म्हणायला लागलो. अगोदर म्हणत हे भारद्वाज मुनींची आणि आता ही जी भूमी आहे ही ऋषी मुनींची भूमी आहे. म्हणून हिंदून जागा व्हा. जागा नाही झाला तर मग परकी जे आहेत आपल्यातच वाढले, आपल्यातच जागा जमिनी घेतल्या, आपल्यातच खाल्ला आणि ते तुम्हाला गिळायला आजही तयार आहेत. म्हणून तुम्ही कुठल्याही धर्मपंथाचा, परंतु तुम्ही हिंदू म्हणून जागीर राहा. नाहीतर उद्याचा भारत गुरुदेव होईल. विठाल विठाल. महापुरुषांनो, नुसती कीर्तन ऐकून चालणार नाही. ते ऐकल्याला मनाच्या कानाने ऐकायचं आणि त्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि तो विचार कोणी करायचा?
तो विचार तुम्ही आपण करायचा आणि तो तुम्ही आपण विचार करत असताना आपण रोज जेवण का करतो? शेजारचं जेवण करतो म्हणून जेवायचं का? नाही, आपल्या पोटात भुकीची कळ येतं म्हणून जेवण करतो. तसा आता तुम्हाला माहिती नाही मुळात नेमकं काय करायला पाहिजे. तुम्ही सांगताय महाराज बरोबर आहे. आम्हाला आमच्या गावात मागच्या सप्त्यामध्ये अमुक अमुक मोठा महाराज कोणाला समजतात? जो जास्त पैसे घेतो, तुम्ही देता म्हणून घेतो. तो काय असे का गोळ्या लावत नाही की बाबा हा इतना देव नाही तो फिर नाही चलेगा. त्याला माहित आहे ना फुकट्याला कधी किंमत वाटत नाही, बिलकुल नाही. तुम्ही जर थोडासा, आम्ही केलं 11 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रावर विनामूल्य जायचं, कार्यक्रम करायचं, लोक गुरुदेव समजावे. गुरुदेव म्हणजे ही हॅज नो सिन्स. परंतु ज्यावेळेस सांगितलं या जायचा कार्यक्रम फुकट, पण येणं जाणे काही फुकट. पण आज नाही, आज तुम्ही आपलेच आहेत. विठाल विठाल. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये धन्यता येतात, धन्यता येणं म्हणजे आपलं जे काम आहे, आपले जे वर्म धर्म, हृदयातला जो चैतन्य आणि बाहेरचा चैतन्य एक आहे. हे कधी कळतं? ज्या वेळेला साधूची भेट झाली. साधूची भेट कधी होता? ज्याचा वडील, ज्याचा बाप कसा असतात? जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. जाता वंश मुक्ती सदावा, जाता वंश मुक्ती सदावा. मोठा येता हरले पाप, मोठा घेता हरले पाप. जाता वंश मुक्ती गया, जाता वंश मुक्ती गया. मोठा येता हरले पाप, मोठा येता हरले पाप. आमचे साईनाथ दादा खूप श्रद्धाळू होते. तीर्थाटनाला बरोबर फिरायचे, खूप चांगले होते. परंतु काळाच्या गतीनुसार हा मृत्यूलोक आहे, आपल्याला प्रत्येकाला जाणं आहे. इथे कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही. कोणी असू दे, ज्याचा 12वा झाला त्याचा 13वा होणारच आहे. मात्र जायच्या अगोदर आपल्या हृदयामध्ये, तुम्ही नीट ऐकता ना, हो महाराज सांग की, आता बघा ना श्वासोश्वास चालवले. ही जी पंपिंग मशीन चालू आहे ही कोण चालवतं बरं? मुसलमानांचा अल्लाह का हिंदूंचा देव का ख्रिश्चनांचा देव? पण सगळ्यांचा देव एक आहे. तुम्हाला जर माहीत झालं ना, एवढी गोष्ट सोपी आहे. जगतामध्ये बाकीचं सगळं भयंकर कठीण, पण देव एवढा सोपा आहे की पापणी उघड जाप करणंही कठीण. काय बोलता? खरंच तेच सांगतो. आईच्या दुधाच्या रक्ताची शपथ सांगतो. देव हाये, देव हाये, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय
खांद्यावर बसतो आणि सांगतो, ए देवाचं नाव घ्या. हो ना, आम्ही का भूताचं घेतो का? आम्ही देवाचंच घेतो, पण कुठल्या देवाचं? आणि त्या देवाचा जप जर माहिती झाला, गुळ किती दिवसांनी गोड लागेल तोंडात टाकल्यावर, मगाचा विषय झाला देवाची अद्वानी. तसा भगवंताचा जो जप आणि नामस्मरण, आता इथे उभे राहिलेले बहुतेक लोकांचा जप तो झालेला आहे. राहिलं ते बाकी तुमचा काही काम बघून घ्या, कसा असेल तो कसा ना. कारण बीज भाजून केलेला आहे ना आम्हा, मग बीज भाजल्यानंतर लाही होते हे बरोबर आहे. परंतु महाराज, ती लाही होण्याच्या अगोदर आपल्याला ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. आणि ही समजून जाणत्याने घ्यायचं की नेमत्याने, फक्त रीत कळली पाहिजे. सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा बोलायचे, आजही नानाबाबा तेच सांगतात की रीत समजून घ्यायला पाहिजे. आणि ती रीत, त्या रीतीने गेलो तर एकदम सोपा, रीतीने नाही गेलं तर दुनियाभरचा अवघड आहे. म्हणजे आता तुमच्या आपली चुकीच नाही. कार्यक्रम ऐकायचा, जेवायचा ना निघायचा नाही, वाटतं लक्षात आला. कार्यक्रम ठेवणाऱ्याचा तो ऐकायचा, हसवला फसवला तर काम बरोबर वाटतं. आणि जर का आता इथं समजा खुर्च्या खाली आहेत समजा, तोच जर दुसरे टिंब महाराजांचा कार्यक्रम असता तर चल रे, कारण 40,000 घेतो ना तो. 40 पैसे घेतो म्हटल्यानंतर बरोबर आहे. परंतु आपण जर तसा रेट लावला आहे बरोबर, परंतु आईने जर लेकराला दुधाला जर बिल लावला तर लेकरांनी कोणाकडे पाहावा? सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या महापुरुषांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्या काळामध्ये सगळं हरिभजनेने ढवळलेले जग, हे सगळं हरिभजन जग ढवळून काढलं. आणि ते ढवळून काढल्यानंतर त्याचा जो स्वाद आणि नाद मिळाला, तुम्हाला त्याची छोटीशी झलक पाहायला मिळतात, छोटीशी. आणि त्या झलकेमध्ये भगवंताचा जो जप आहे, नामस्मरण चिंतन, आणि तो नामस्मरण चिंतन आताही तुमचा चालू आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असे केवल माझ्या ठाई. परिज्ञाने विननासिले, बुद्धी भेदासी आले, कल्पुले ते कल्पले अनेकत्व. माणसाला ती गोष्ट माहित नाही. आता तुम्ही बसल्यात ना, तुमच्या प्रत्येकाच्या खाली पाणी आहे. कुठे 500 फुटावर तो कुठे 700 फुटावर तो कुठे 2000 फुटावर पाणी आहे. परंतु त्याला बोरिंग मारावा लागेल. तसा तैसा हृदयामध्ये राम, हे प्रमाणे ऐकून ऐकून जाम झालो. मुद्द्याचा जो जप आहे, शब्द आहे, तो घ्यायला पाहिजे, तरच आपला उद्धार आहे. आणि तो महाराजांचा झाल्यानंतर तो जो शब्द घेतला, अवस्था झाली, प्रबोध झाल्यानंतर गावठू गाईचं तूप लागतो. आणि गावठू गाईचं कुठला बी बुवा नाही बोलणार कोणी. असं मस्करीत तरी ऐकले कधी तुम्ही? इतके दिवस 3-3, 6-6 कार्यक्रम ऐकतात टीव्हीवरती, नाही वाटतं समजलं. रोज 2 टाइम कीर्तन ऐकतो ना. एखादा बुवा बोलतो का तुमचा प्रबोध व्हायला पाहिजे? एखादा महाराज बोलतो का तुम्हाला स्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे? अरे त्यांच्या पोटातच नाही, होटात येईल कुठून? रोज म्हणतो ना, घाली लोटांगण वंदिनी चरणी, डोळ्याने पाहिन. तुम्ही फिरता ना रोज आरतीला, मग तुम्ही त्या परमात्म्याला पाहिलंय का? तुमच्या आत्ता पाहायची इच्छा आहे का? नाही वाटत, खरं नाही वाटलं. आत्ता आज या क्षणी मुखी नाम हाती मोजा,
गाडी घराजवळ आली की आपली असणारी ते ऑटोमॅटिक थांबतात. ते गाडीवर कॅसर ओढायला लागत. त्याला माहित आहे आपला गोठा जवळ आहे आणि आता खांदी भार पोटी भूक कैसे खेळावयाचे सुख. महापुरुषांनो, ज्यावेळेला ते गावठू गाईचा तूप असतो, किमान ऐकून तरी घ्या, ते गावठू गाईचं तूप असताना हातावर ते घेतलं जात असतं आणि ते जाल त्याच्या डोक्यावर थापलं जातं. कालही झाली ती विधी. आणि ते थापल्यानंतर ती जी उर्मी असते आणि ती कधीतरी बघायला पाहिजे. नाही लग्न केला तर दुसऱ्याच्या मंडपातून तरी जायला पाहिजे, तेव्हा कळेल. नाही तर तुमची काय फक्त समज अशी कीर्तनं ऐकायची, जेवायचं आहे. अरे तुझ्या कुठं वडिलांचं द्यायचं तुला, मालकानी पण हो ना, पण आपली चूक होऊ नये ना. ती चूक होऊ नये हे करायचं असतं. ही गोष्ट करायची असतं आपल्याला, आपण करायची असतं. आणि मग ती 24,249 लहरी असतात आणि ती ज्यावेळेला त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, भोजन मागती तुप पावशर पडेला विसर मग त्याला सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. ते आनंद स्वरूप अभंगाचा आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सगळ्या पदव्या सगळीकडे मिळू शकतात, पण सच्चित आनंद स्वरूपी पदवी ती फक्त साधू संतांच्याच जवळ असतात, त्यांच्याच शाळेत कॉलेजमध्ये मिळत असतात. आणि ती तशी नाही मिळत नाही. आपल्याला सांगतील, साधना करायला लावतील, परंतु साधना करून आपली जिंदगी जाईल तरी सुद्धा आपण त्याच्यात यशस्वी होऊ का सांगता येत नाही. आणि यशस्वी होऊ इच्छित असाल तर चांगल्याची म्हणजे कोणाची, ज्याने परमतत्वाला स्पर्श केलेला आहे, ज्याच्यामध्ये इन्स्पायर्ड नॉलेज आहे, ज्याच्यामध्ये भेटल्यानंतर समाधान वाटलं, समजाचं काम बरोबर. आपल्याला ती व्यक्ती भेटल्याबरोबर समाधान वाटलं पाहिजे. आणि भगिनी वर्गांनी एक काम करायचं, आपल्या नवऱ्याचा हाल करायचं नाही. पहिले सांगायला लागायचं गडी माणसाला, बायकोला जास्ती मारू बिरू नको. आता ती पत्ती उलटी झाली. हो, या कोरोना काळात नवरा आहे तोपर्यंत त्याची कदर वाटत, मेल्यानंतर बाबा 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 बाबा, बाप आहे तोपर्यंत मुलाला किंमत वाटत. कारण कुठेही गेला तरी थांब बाया, बाबा येईल मारेल. अभ्यास कर, बाबा मारेल. एक खेळू नको, बाबा मारेल. मग असा करून करून तो जो मुलगा असतो बाबापासून काही हात दूर जातो, त्याला आई जवळची वाटते.
आणि ज्याची आई चांगली त्याची मुलं चांगली. आई जर टिंब निघाली तर मुलगा खराब झाल्याशिवाय राहत नाही. त्याला कुठलाच व्यसन नाही. तुम्ही तुमच्या मुलाला आता चेक करा, तुमचा मुलगा हरिपाठ वाचतो का? पताच नाही. आई बापच करत नाही तर पोरगा काय करेल? मुलगा बैठकीला स्वाध्यायाला जातो का? आई बापच जात नाही तर मुलगा काय करेल? मुश्किलने ते देवाला कशी तरी अगरबत्ती ओवळाची. तुळशीला पाणी, ती मरू नये म्हणून तुळशीला पाणी, नाही तर ती तुळस बी गुरुदेव झालेली असते. म्हणून भगिनी वर्गाने आपल्या नवऱ्याचा हाल करायचं नाही. असं का सांगते? याचं कारण आहे. जर त्याने सांगितलं अमुक भाजी बनव, ते सांगते रात्रीचीच गवार आहे तीच खाऊन घ्या ना, मला नाही जमत ते. नाही असू ते खा, पोराने खाले, तुम्ही खाता, तुमच्या एकट्यासाठी कुठं बनवू? तो बाहेर खावा तर घसा बसतो ना, घरात खावा तर पोटात घास. मग आता काय करावा? आणि एकदा रिटायर झाला ना माणूस, गेला कामाच्या, त्याने कोणाला विनाकारण फोन करूच नाही. त्याचं पाहताना मायनस पॉइंटनी पाहिला जात आहे. रिटायर, हा रिटायर झाला, त्याचा लवकर फोनही उचलत नाही, त्याची दखलही घेतली नाही. आणि म्हणून आपल्या पतीचा आदर आणि कदर करा. आणि मुलांनी आपल्या वडिलांची कदर करा. आपलाच मुलगा बोलता आमच्या बाबाला काही कळतच, त्याला काही कळत नाही. कळणं आईने पण बोलून तो शब्द पाठ, दुसऱ्या भावाचे पाठ, सुनबाईचे पाठ जात. मग त्याच्यामुळं ती बोलत नाही, ते सर्जून चुकतं ह्यानं काही. मात्र बापानी पण काय करायला लागतं माहितीये का? एकदा सुनबाई आली, कार्यक्रम कमी आहे का, अधिकची पुली तोंडावर मारून घ्यायची, जमल. आणि एक काम करायचा, पोरानं सुनबाई समोर बोलायचा, मला काही जमलं नाही पण तुम्ही बरोबर करता. एवढं कुठं बोलू आम्ही? मरायला जाऊ पण बोलणार, आम्हाला काही जमलं नाही पण तुम्ही बरोबर करता. मात्र त्याने नीट राहायला पाहिजे रेंज मध्ये बापाने. तो जर बोलत असेल मी बिअर बार मध्ये पेत नाही, घरात पितो, पण पितोस ना तू. बाहेर पिली काय नाही, घरात पिलो पितोस ना, जरा राहा ना रेंज मध्ये. मग रेंज मध्ये राहिल्यामुळे आपण आता तोंडाला पट्टी मारायची, कट करायचा, हलू नये, चालू नाही, सैरा वैरा काही बोलू नये. आता ही भाषा कोणाची? ज्याच्या घरात सुनबाई नाही आली त्याची. आणि ज्याचा तो खचका आला, किती बी गोड राहा तरी शेवटी हात जोडून राहिला, त्याचं काम बरोबर होतं. हात जोडून नाही राहिला तर मग महाराज बोलो कशी घरी आली, 5-7 लोक असतात गाडीवरती, पंडित दादा. आणि मग आल्यानंतर गडी माणसाला मोठा हेका असतो, थांबा 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 महाराज जेवण करून जा, जेवण करून जा, जेवण करून जा. ते ताई येतच समोर, नको नको, त्यांना नाही जेवण केल्याशिवाय राहत नाही. त्याला आदर वाटतं ना, कधी येतील महाराज, कसं काय. मग ती ताई बघते, ती एक थोडासा झटका मारते. ठीक आहे, काय झटका मारते? ते नको नको बोलल्यानंतर मग एक काम करा, तुम्ही पुढच्या वेळेला आलं ना ते जेवल्याशिवाय जाऊ नका. नाही आता थांबू नाही होते, समजलं तुम्हाला? म्हणून गडी माणसांनी बोलून कधी जेवायला थांबायचा. आणि ताईला वाटतं अगोदरच मणक्यात गॅप आले आणि 2-2 जरी भाकरी खाल्ल्या तरी याचं, मग त्याच्यापेक्षा आपण कुठेही अन्न खायचं नाही. जसं अन्न तसं मन, जसं पाणी तशी वाणी होत असते. म्हणून पुरुष माणसांनी कमीत कमी घरामध्ये थोडा शांतता राखायची, क्षमाशील राहायचं. आणि एकदा आता आपला 50-60च्या वर झालं का बोनस आयुष्य, अर्धी लाकडं तोडायला घेतले, काहींची रचून झाल्यात, उचके लागाचे खोटे. आता या बुवाचा आता श्वास थांबला, संध्याकाळी 8 वाजून देतील? बिलकुल नाही. 5लाच मी गुरुदेव करून टाक. त्याच्यावर सावध राहायचं. आणि सावध तुम्ही सगळेजण आहात. प्युअर सावध कधी वाटेल ज्याला तुमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला
ते नको सांगू, बाकी सांग कथा पुथ्या पुराण. मग ते ऐकायला आम्ही तयार आहोत. आणि आता भगवंताचं भजन करूया. विठोबा
तुका म्हणे पावटणी करो स्वर्गेची निशाणी. तुकाराम महाराज सांगतात की स्वर्गाला निशाणी लावू भगवंताचं नामस्मरण चिंतन करत करत आपली जीवन यात्रा भगवंताचा नामस्मरण करत करत आपली ही देहाची यात्रा आणि ती संपवण्याच्या अगोदर याची प्राप्ती करून घ्यायची. राजन, देवाची प्राप्ती करून घ्यायची. देवाची प्राप्ती सहज आहे. देव तुमच्या हृदयामध्ये आहे. आता या क्षणी ज्या सत्तेने तुम्हाला ऐकायला येतात, ज्या सत्तेने तुम्हाला आता पापणी उघडचाप करून माझ्याकडे सगळं सृष्टी पाहता, ती चेतना, ती चैतन्य, तो परमात्म्याची शक्ती आहे. आणि त्याला वाटतं एखाद्याची हवा घालवायची तर एका बाजूची हवा गेली का संपला विषय, संपला. कसलं तीर्थाटन कसलं काय कुठेच जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्याला त्याच्याकरता आपला देह चांगला आहे, त्याचे आत भगवंताची प्राप्ती. पण तुम्ही सांगता लाख असा वाटतं की लगेच माळ घालावा. आडवा कोण आला? विठ्ठल विठ्ठल. महापुरुषांनो, जर का हाच कार्यक्रम असा एवढा घाटावर असला तर मागच्या वेळेला आम्ही गेलो होतो, जवळजवळ 15 लोक त्याच गावात झाली आणि 5 लोक उरलेली पंढरपूरला झाली. जिथून विना घेतला तर विनेकरी बी झाला, जिथून पुस्तकं घेतली तर पुस्तकावालाही झाला, जिथून मृदून घेतला तोही झाला, जिथे चहा प्यायला गेलो तेही झालं. म्हणजे ते एक एक दिवशी तर कोणी होऊन काही का आपला काही बिझनेस वाढतो का? नाही. फक्त एकाच हरी भजने ढवळलेले. आणि तुम्हाला नातेवाईकांना वास येतो हे येऊन जाऊन आम्हाला मालकच सांगतात. याचं कारण आहे, याचं कारण असं आहे. मागच्या वेळेला ठाण्याची मंडळी आली. बाबा करता आम्ही आईच्या यांच्या घरी गेलो. आईच्या म्हणजे आमच्या मेवण्यांकडे गेलो. ते तिथे जाऊन गेले बघता तर कोणी काही मालकरी दिसणे, काही नाही काही नाही. म्हणजे सगळं दुष्काळ आहे. चुकला आमचाच. त्यांना अशा माणसांना तिथे पाठवायचं नसतं. कारण मिस्टेक ऑफ फॅक्ट और मिस्टेक ऑफ लॉ
मग तुम्ही आम्हाला एवढं सांगता, मग तुम्ही ज्यांचा ते पण होतील असते नाहीतरी कधी बी बोलो काही लक्षात ठेवायचा. बोलो काही कोणी माणूस मेला त्याच्या तोंडात तुळशीचा पाला घ्यायला लोकांनी जायचा आणि जिंदगीभर त्याने जेवढी बी खाल्ले पिल्ले सगळे पाप त्याच्या मागे करंट लागून येतात. त्याच्या घरच्याच माणसांना सांगा तूच घाल पाला, याने लई खाल्लेलं आहे ना, तेव्हा घालतील कोंबडीचं पिस हे यांनी जाम खाल्ले कोंबड्या म्हणून नाही घालणार. मग ते घालतो कोण? मग तो आपला खरे हा बुवा चांगला असून जरा बावचळल्यासारखा सखा बोलायला लागला, त्याची पापा त्याच्या बोखांडी बसली ना सगळी. कोणाची? त्याच्या तोंडात तुळशीचा पाला घातला जाईल. पका अटेन्शन राहा का? पहिलं माहीत नव्हता ठीक आहे, भुजाचं पीठ खाल्ला पहिले श्रावणी सोमवारला, म्हणजे कळलं का? ओलं ते तांदूळ खापरीमध्ये भाजायचं आणि त्या दात्यावर तळायचं आणि तळल्यानंतर त्याच्यात गूळ टाकायचं त्या पिठामध्ये आणि ते नंतर नारळ फोडला का मग त्या श्रावणी सोमवारच्या उपवासाला भाजलेल्या पिठाचे लाडू. मदर लँग्वेज म्हणजे भुजाच्या पिठाचे म्हणजे लाडू ते पहिले खात होते. आता खाणार का तुम्ही? नाही माझा उपवास आहे. आता कळायला लागला. तसं आपल्याला आता कळायला लागला पाहिजे की आपल्याला आज ना उद्या तिथे उत्तर द्यावं लागेल. मग उत्तर तो देण्यासाठी भगवंताचं नामस्मरण चिंतन करायचं आणि ते नामस्मरण चिंतन तुमचं आज बी चालू आहे, आता बी चालू आहे. आणि ते आता बी चालू आहे म्हणजे एवढी लोक येतात पण हू करून कोणीच न सांगत नाही. हेच कसं सांगतात? तुम्हाला जर आता विचारलं सेठ तुमचं स्विस बँकेत किती हजार कोटी रुपये आहेत, तो हसायला लागणार तुम्ही. अरे आहेत पगार तोच पुरत नाही. मी जेएमआयडीसीत वॉचमॅन आहे, मीच गोडाऊनवरती कामाला जातो आणि किती हजाराने कोटीने स्विस बँकेत. अरे महाराष्ट्र नीट पाहिला नाही तर परदेशात कुठं पैसे ठेवू? तशी गमत आपल्याला हे कोणी सांगत नाही. भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आणि करायचं आणि ते केलं का माणसाला समाधान वाटतं. समाधान वाटलं का चेहऱ्यात बदल होतो, दुसरं वाणीत बदल होतो, तिसऱ्या स्पर्शात बदल होतो आणि संकल्पात बदल होत असून तो बदल तो घडण्याकरता तुका म्हणे पावटणी. कारण मूठभर साखर खाल्ल्याने पोटावर खाता तर येतात नाही तेवढी, पण थोडीशी खाल्ली तरी चव तेवढीच असते. आणि आपल्यातून गेलेले हे दादा यांना आज त्यांचा प्रवास थांबला, तिथे पोचले आणि पोचल्यानंतर आता याच्यातून अन्नदान, धनदान, वस्त्रदान, ज्ञानदान ते सगळं दान होणार नाही, ते त्यांच्या खात्यावरती जमा होत असतं. आणि ते जमा झाली ही पुण्यतिथी अशी करायची असते. कारण माझे झाली गया वर्जने फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण फिटण्याकरता अशी पुण्यतिथी करायची असते. जर नाही केला तर पितर दोष येत राहताना दोष आला का मग आपल्या घरामध्ये दोन्ही पण चांगले असतात परंतु त्रास होत असते, एकमेकाला उलटसुलट बोलत असतात. असो हे जे दादा होते अत्यंत सोज्वल उत्तम होते. बाकीचे आता आई आहेत, त्या ताई आहेत, त्यांचा हाल करून द्यायचं नाही. कोणाचा हाल नाही करून द्यायचं. आई वडिलांचं माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु. ऐसा जाता ऐसा जाता एक विचारो, ऐसा जाता एक विचारो, ऐसा जाता एक विचारो, ऐसा जाता एक विचारो. चारी देव समान मानी शरण एका जनार्दनी.
आई वडील हे देव आहेत, बाकीचं सगळं देव आहे ते महादेव आहेत, परंतु आपले जे आई आणि वडील आहेत, महापुरुषांनो, कधीही आई वडिलांना तुम्ही त्रास देऊ नका. आई वडिलांना जोपर्यंत आहे तोपर्यंत, आता खाऊन 2 किंवा 3 भाकर खातील, आता 10-15 रुपये भाकर झाली, 30 रुपये भाकर, 150 ग्रॅम भाजी, याच्या पलीकडे नाहीच. मग ते तेवढं मात्र एक बापाने मात्र गप बसायला, तू काही बोलू नको, खा आणि मुखाट्याने राहा, तर काम सगळं सुखी. सुनेला एकदा 2दा न 3ऱ्यांदा 4थ्यांदा शिकवाच्या भाकरीत पडायचा, सुखी राहायचं असेल तर. तिला आलं पाहुणे का पाणी दे, झाडू मार, हे कर, अजिबात नाही. बेटा पाहुणे आले 8 वाजता सांगायचं मला गुळाचा चहा दे, साखरेचा चहा कमी प्या. साखरेचा चहा पिऊन पोट पुढं होत चाललेली. मग अशी कोकाडे महाराजांना कालच्या दिवशी आले होते, दाखवला. कारण 1868 सालापासून पहिला साखर कारखाना निघाला, तेव्हापासून आपल्याकडे रोगराई वाढली जास्त. नंबर 2, आपण मीठ खातो, हा मीठ सुद्धा तोही बदल व्हायला पाहिजे. नंबर 3, तेल आहे, तेल हा लाकडी घाण्याचंच तेल खायला पाहिजे. गेले 2.5-3 वर्ष झाले आम्ही तोच खातो. 3 पळ्या ते खाण्यापेक्षा या 2 पळ्या भर खाणं, म्हणजे महाजन साहेब बी चांगलं सांगतात त्या बाबतीत. तेल, त्याच्यानंतर भांडी, जी स्वयंपाक बनवायची भांडी आहेत, ती भांडी तांब्या पितलीची घ्यायची. जसाची अल्युमिनियमच्या भांड्यात केल्यानंतर पदार्थ ते आपल्याला गुडघा, डायबिटीज, पुन्हा इतर रोग वाढवत राहतात. आणि ही इंग्रज लोकांनी कैदी लोकांना निष्क्रिय होण्याकरता ही भांडी वापरली जात असत. जसाची पहिले होती आपली तांब्या पितलीची, आता ती विकली आणि आपणही जसाची भांडी. आणि त्याच्यामुळे स्वयंपाक जो आहे तो गुरुदेव होत चालला. आणि कुकर शक्यतो 99% वापरायची बंदच व्हायला पाहिजे. कुकरमध्ये खालून आग वरून दाब, तो पदार्थ शिजला जात नाही, तो दाबला जातो, फक्त पोट भरणी होतं. 92% त्याचं विटामिन्स राहत नाही, खाली पोट भरणी राहतं. म्हणून तोही अन्न. आणि शक्यतो आपणच भांडी आणून म्हणजे विकत आणून कलई लावून द्यायची, ही घे भांडी, आणि त्याला गडी मर्द लागतं. याच्यात बनव, तो जर तिला कसं बी खाताना कसं बी राहतं, काल चालला आतमध्ये तसं, मग फायदा काय त्याचा? मेल्यानंतर गोम ठोकून फायदा काय त्याचा? म्हणून आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणी सुद्धा स्टँडर्ड, स्टँडर्ड ऑफ थिंकिंग, विचार सुद्धा स्टँडर्ड, आणि स्टँडर्ड ऑफ स्पीकिंग, बोलणं सुद्धा स्टँडर्ड ठेवायचं. गरीब बोलून काही आपल्याकडे बंडला आणून देणार नाही. आणि माणसाला बघितलं बरोबर वाटलं पाहिजे, महाराज आहे म्हणून. बावलट वाटला का समजा तर ड्रेस इज अ ड्रेस, तुमचा ड्रेसच बोलून टाकतो. बुवा आहे का महाराज आहे का बाबा आहे का महात्मा आहे का जपी आहे का तपी आहे का ज्ञानी आहे का तत्वज्ञानी का आत्मज्ञानी का सकल ज्ञानी का बावलट आहे का शहाणा आहे, त्याच्या ड्रेसवरून कळतं. म्हणून आपलं सुद्धा कपडं स्टँडर्ड राहायचं, स्टँडर्ड बोलायचं, स्टँडर्ड खायचं. आणि स्टँडर्ड खाणं कधी कळेल? जेव्हा कुठल्या तरी याच्यातून वाचून आला, मग त्याला वाटतं नाही चांगलं खावा. आणि एकदा 50-60च्या वर झाला आयुष्य का, तर पुढचा बोनस, आणि तो बोनस आपण टिकवून ठेवायचा. हार का घातला जाता है ना, उरकता घेतो, काळजी करू नका, तुमची एकाग्रता आहे. याचं नाव काय आहे? हार. बरोबर. महाराज, बुवा, बाबा, आम्ही तुझ्या गळ्यात काय घालतो? याचं नाव काय? आता घालतो त्यालाही माहित नाही, घालून घेतो त्याला बी माहित नाही. जेवढं हार घातलं, मोठा हार पडला का महाराजांची छाती 2 इंच फुगली, समजा तर याचा वरचा मजला रिकामा. जेवढा हार घातला तेवढा त्या महाराजांचा शिरा नरम व्हायला पाहिजे. वास्तविक याचं नाव हार आहे. आमची सगळ्या बाजून हार झाली, इथला नाही कोणी बरं का.
आता एकाच्या घरी आम्ही तिकडे गेलो होतो कीर्तनाला, जवळजवळ 2.5-3 कोटी त्यांनी निवडणुकीत घालवलं होतं आणि त्याच्याच घरी कीर्तन होतं ना. आम्ही बोलून गेलो नाही, कळत आमच्या काय ध्यान येण्यानं मनी नाही. निवडणुकीत पडलो, हार झाली म्हणून हे तुमच्या गळ्यात हार घालतो. याचं नाव हार आहे. आणि हे हार, ही जी फुलं आहेत, ही फुलं म्हणजे आमचे गायक मंडळी. आणि ही 3 तुर, हा मृदुंगाचारी, हा विनेकरी, हा ज्याने कार्यक्रम लावला ठेवला त्याचं. आणि ही मधली फुलं म्हणजे आमचे हे कोकाटे बाबा. आणि ही वरची फुलं ही आमचे दुसरे महाराज. हे सगळे, ही फुलं लेडीज वर्गाची, ही फुलं पुरुष वर्गांची. बुवा बाबा ही कुठं आणली? विविध रंगाची, विविध कलरची, एका धाग्यामध्ये प्रेम नावाचा धागा त्याच्यात गोवली आणि बुवा बाबा तुझ्या गळ्यात घालतो तर तुझ्या मानेच्या शिरात ताट होऊ देऊ म्हणून त्याच्याकरता हार घालतात. विठाला विठाला. त्याच्यानंतर तांदूळ का लावतात? भाऊबीजेला लावतात ना, किंवा लग्नामध्ये तांदूळ टाकतात की नाही? रेतीचे खडे का नाही टाकत? तांदूळच का? तांदूळ असा आहे की अक्षता आहेत, ही पेरलं तर उगवणार नाही, त्यांची वरची टर्फल काढली. तसा भगवंताचं नामस्मरण चिंतन तुमचा आपला घडावा. आणि ती घडल्यानंतर आपल्याला त्याच्यातून भारतीय संस्कृती आहे की तांदूळ सुद्धा त्याच्याकरता लावलं जातं. कशाकरता? हे तांदूळ उगवण्याच्या स्थितीत नाहीये आणि आता वेळ झालेली आहे. एका अभंगामध्ये किती ताकद आहे बघा. आता एकच अभंग गायला गेला, एकच अभंगाचा अर्थ जसा सुचला तसा बोललं गेलो. एका अभंगामध्ये सगळ्या लोकांना प्रसाद मिळेल. एका अभंगामध्ये काय ताकद आहे? तसा आजही तुमचं आपलं जीवन मंगलमय व्हावं, गोड व्हावं याच्याकरता भगवंताचं नामस्मरण घेऊया. ज्ञानेश्वर गाव विशेष समृद्ध आहे. 2-2 सप्ते चालतात. चांगले आहे, विशेष आहे. आणि शक्यतो आपण कुठल्याही पंथाचा असा, कुठल्याही मार्गाचे असा, पण हिंदू म्हणून राहणे. आज रोज 65,000 बालकं जन्माला येतात आणि 45,000 मॉमेडियन लोकांची बालकं जन्माला येतात. केवळ आणि केवळ आपले किती हिंदूंचे येतात. म्हणून आपण सावधानतेने राहायचं, अतिशय सावधानतेने. कुठल्याही मार्गातला असू दे, परंतु हिंदू म्हणून राहायचा आणि हिंदू म्हणूनच जगायचा. आणि ही जी धारा आहे ती जगण्याकरता आम्हाला कीर्तनातून खोराक मिळत असतो. आणि ती कीर्तन, नामस्मरण कीर्तन आमचे नाताशेठ मिटकर, इंद्रपाल भाऊजी नाही आले आणि मनीष आणि हेमंत नाही जमलं, त्यांना हरकत नाही. कारण गंमत अशी होते, आपण पाहताना वरपंगाने पाहत असतो, अंतरंगाने पाहिला का विशेष वाटत असतं. आमच्या नात्यातलंच आहे सगळे. आणि त्यांनी प्रेमाच्या जिव्हाळ्याने ठेवलेले आणि ही झालेली पुष्प ही सेवा. आमचे वंडार कोकाटे महाराज आले, ते बोलले की आपल्या गोकर्णाला बरोबर ते दादा राहायचे. पुन्हा परत काय नाव बोलले आपले? बुटेरे बाबा. पुन्हा तुमचं काय नाव? हा, सदा याच गावचे का? वा वा वा. सदाशिव महाराज विस्पुते आपले सगळ्यात जुने आमच्या डोंबिवलीचे विभागाचे, म्हणजे मुंबई विभागाचे अध्यक्षच म्हटलं तरी हरकत नाही. पंडित दादा वेळात वेळ काढून आला.
आणि हे तर शहापूरला होते मृदुंगाचार्य आकाश, तेही आले. आणि हार्मोनियम वादक काय नाव बाबा आपलं? मदन नाईक. वा वा वा, सुंदर वाजवले हे का. म्हणजे तुम्ही बाजूला गेलं नाही, अतिशय गोड वाटलं. तुम्ही पण याच गावचे का? सुंदर, हरकत नाही. पुन्हा परत ज्यांचा टिटवाळेचे आहेत, गाव कुठला महाराज आपलं बोलला? कळले. आणि या गावामध्ये या महाराजांचा 2दा-4दा कीर्तने झालेले आहे आणि तेच तसे फेमसच आहेत, प्रश्नच नाही. आणि त्यांची येताना आम्ही हेही पाहिलं, पाळणंही ऐकलं गाडीमध्ये. पुन्हा परत आपले महाराज सुनील सालवी, माली महाराज, आणि आता हे उभे आहेत तुमच्या त्या इथे चौकामध्ये CID म्हणून होते, दुटीला होते महाजन साहेब. त्यांनी विचारलं कारेवलीला कुठल्या गावात, तर म्हणलं असं असं नाव सांगितलं. कळलं. गाडीत जागा जरा गर्दी झाली, रिक्षा करून आले, पण आले. बाबा आपलं नाव? हरिश्चंद्र. वा 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 वा. म्हणजे तुम्ही सगळी देव माणसं, भगिनी वर्ग सुद्धा, ताई सुद्धा, आणि आमचे सगळे नातेवाईकच आहेत. आणि काय प्रश्नच नाही. नुन्नती पूर्ती अधिक ती सरती करून घ्यावी तुमचे विनवित असे. कोणाच्यानी साऊंड सिस्टीम दिली, नाव काय भेटत होतं? हरेश. सुंदर. म्हणजे कुठे काही मध्ये जाणून बुजून आवाज कमी जास्त केला नाही. म्हणजे कशा करता की बाबा हा माझं बी नाव, पण तसं काही नाही करता तुम्ही. सुंदर असा हे केलेलं आहे. आणि यांच्या मुलांना या बाबांचा आशीर्वाद अखंड राहो आणि दुःख झेलण्याची भगवान परमात्मा शक्ती देवो. आणि एक काम करा, दोन्ही मुलांना एक विनंती आहे, आईचा आता हाल होऊ देऊ नका. आणि आता आईने काय करायचं, जास्ती गडबड करायची नाही. सुनाना सांगायचं बाबा हे तुमचं आहे. मगाशी एक शब्द बोलून गेलो, आम्हाला काही जमलं नाही. ऐकलं का भाऊजी? पोरानं सांगायचं आम्हाला काही जमलं नाही, तुम्ही बरोबर करता. गडबड करायचीच नाही. आपण उलट तीर्थाबिर्थाला फिरायला निघायचं आणि त्यांना टेन्शन द्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. काम उत्तम. सकाळी मिळला, दुपारी मिळलं, संध्याकाळी मिळला, उत्तम. गडबड काही करायची नाही. झाले घ्या ना.